दोडामार्ग तालुक्यातील तिलारी कालव्याला कुडासे धनगरवाडी येथे भगदाड पडले असून त्यामुळे कुडासे धनगरवाडी रस्त्याला नदीचं स्वरूप आलं होतं। पाहूया नेमकं काय घडलंय। दोडामार्ग तालुक्यातील तिलारी कालव्याला भगदाड पडल्याची घटना कुडासे धनगरवाडी येथे घडली। त्यामुळे कालव्याच्या सुरक्षिततेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले। शनिवारी 12 वाजण्याच्या सुमारास अचानकपणे कुठेही पाऊस नसताना कडक उन्हात कुडासे धनगरवाडी रस्त्यावरून पाण्याचा मोठा प्रवाह वाहू लागला। पाण्याचा एवढा मोठा प्रवाह कुठून येतो याची पाहणी स्थानिक ग्रामस्थ करण्यासाठी गेले असता कालव्याला मोठे भगदाड पडल्याचं लक्षात आलं। याबाबत कालवा विभागाला माहिती दिली व भगदाड पडलेल्या ठिकाणाहून जवळच असलेली कालव्याची गेट बंद करण्यात आली। घटनास्थळी कार्यकारी अभियंता विनायक जाधव दाखल झाले व पाहणी केली। यावेळी वारंवार घडणाऱ्या कालवा फुटीच्या घटनांबद्दल उपस्थितांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले। टाकायला पाहिजे होतं, टाकायला पाहिजे ना तुम्ही। पाणी सोडून पिण्याचं पाणी बंद झाल्यामुळे साहेब मी काय म्हणतो, त्या ठिकाणी गरज नाही त्या ठिकाणी पण सगळे कामं केलेलं करतात। तुम्ही कशाला कॉन्ट्रॅक्टर आणि सगळ्यांचं तुमचं संगणमताने सगळा विषय होता। आज तुम्हाला इरिगेशनची कामं दाखवतो, सगळी कामं बोगस तुम्ही बघताय हा, त्याच्यावर काय उपाययोजना करणार तुम्ही आता? तसं नाही, समजेल कधी कोण वाहून गेल्यावर खाली घर आहे मग हा रात घेणार का साहेब? कुणाला कळणार? रस्त्यावरून लहान मुलं जात आहेत, सगळी जात आहेत, कोण वाहून गेलं जबाबदारी तुम्ही घेणार का इरिगेशन वाले? तुम्हाला हवी तशी तुम्ही टेंडर काढताय, हव्याच्या भागात टेंडर काढताय आणि कामं देतात।